जबाबदारपणे वक्तव्य केलं त्यावर आणि आता पोलिसांचा आपण हा ताफा पाहतोय। बहुधा हा जो ताफा आहे तो कोर्ट परिसरामध्ये पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय। मोठ्या बंदोबस्तामध्ये या आरोपीला अर्थात दत्ता गाडेला घेऊन पोलीस न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। मंदार गुंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, दत्ता गाडेला घेऊन पोलीस न्यायालयात पोहोचलेत। दत्ता गाडीला घेऊन पोलीस न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याला न्यायाधीशांच्या समोर हजर करण्यात आलेलं आहे। जे तपास अधिकारी आहेत स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नांद्रे हे या सगळ्या प्रकरणाची माहिती न्यायाधीशांसमोर देतील आणि या दत्ता गाडेच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून होणार आहे, जेणेकरून त्याचा व्यवस्थित तपास करता यावा। त्यांनी आणखी असे काही प्रकार केलेले आहेत का हे समोर यावं, यासाठी अधिकाधिक पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून होणार आहे आणि 6:15 झालेले आहेत। त्यानंतर आता त्याला न्यायालयामध्ये आणण्यात आलं आणि आपण जर पाहिलं तर न्यायालयाचं हे आवार एरवी गर्दीने गजबजलेलं असतं किंवा मोठ्या प्रमाणात लोकांची या ठिकाणी ये जा असते, मात्र हे सगळं कामकाज दिवसभराचं संपू देण्यात आलं। आतल्या सगळ्या लोकांना, वकिलांपासून पक्षकार असतील सगळ्यांना बाहेर जाऊ देण्यात आलं आणि त्यानंतर अगदी मोकळ्या अशा या आवारामध्ये या दत्ता गाडेला घेऊन येणारी गाडी पोहोचली, जेणेकरून त्याच्यावरती कोणी हल्ला करू नये किंवा या गाडीला कोणी अडवू नये यासाठी ही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आणि 6 वाजल्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होताना आपण